स्टुडंट्स, आज आपण एक नवीन मात्रा चिन्ह बघूया। ओके, अपन अ पासून आहापर्यंत हमने अ से लेके आ तक स्वर और उनके मात्रा चिन्ह पढ़े। उसके बाद हमने क्या पढ़ा, त्यानंतर आपण ऋषीचा म्हणजेच ऋकार बघितला, त्यानंतर रफार आणि त्यानंतर रकार। अशा प्रकारे मात्रा चिन्ह आणि त्यांच्यापासून तयार होणारे कितीतरी शब्द बघितले ना हमने। ऐसे ही फिर उसके बाद में ए अपन अ ते आहा, हे काय है? अ ते आहा काय है? ते स्वर है ना। इनके हमने मात्रा चिन्ह पढ़े। उसके बाद त्यानंतर आपण ऋषीचा बघितला, ऋषीचा मात्रा चिन्ह अशा प्रकारे। आणि याचं वाचन कसं केलं याला म्हटलं रुकार। काय आहे हे? रुकार। ये हमने पढ़ा अ से लेके आ तक। जैसे अ में हमने पढ़ा मात्रा नहीं, आला शिकला आपण। आचा काना, ईची पहिली वेलांटी, मोठी ईची दुसरी वेलांटी, त्यानंतर लहान उचा पहिला उकार, मोठा उचा दुसरा उकार, एचा एक मात्रा, ऐची दोन मात्रा, ओची एक काना एक मात्रा, औला एक काना दोन मात्रा, अमला अनुस्वार आणि आला विसर्ग बघितला। त्यानंतर रुकार, रू से रुचा रुकार। उसके बाद हमने रू नंतर बघितला रफार। रू नंतर आपण काय बघितला? रफार चिन्ह। हे कशाचं चिन्ह? रफार। हमने इससे भी बनने वाले शब्द पढ़े। हे रफार चिन्ह बघितला। त्यानंतर रफार नंतर आपण रकार चिन्ह बघितले, एक असा आणि दुसरा असा। हे कशाचे चिन्ह आहे? हे आहे रकार चिन्ह। काय आहे हे? रकार चिन्ह आहेत ना। ये रकार चिन्ह पढ़ा हमने, रफार पढ़ा, ऋषि पढ़ा, अ से लेके आ तक स्वर और उनके मात्रा चिन्ह पढ़े। अब हम त्यानंतर आपण ए शिकलो। त्यानंतर आपण कोणतं चिन्ह बघितलं? ए चे मात्रा चिन्ह काय आहे? अशा प्रकारे आहे। आणि फक्त याचं वाचन काय केलं? इसको कैसे पढ़ा था हमने? याला आपण वाचलं होतं अर्धचंद्र। काय वाचलं याला? अर्धचंद्र पढ़ा ना इसको, अर्धचंद्र मतलब आधा चांद, अर्धचंद्र। आता यानंतर आपण आज बघूया, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया अ म्हणजे एक मात्रा दिलेली आहे आणि वर एक अर्धचंद्र। तर याचं वाचन एक काना आणि अर्धचंद्र। अर्धचंद्र काय वाचू याला? एक काना अर्धचंद्र, क्योंकि इसमें एक मात्रा दी हुई है और ऊपर में एक अर्धचंद्र आधा चांद बना हुआ है ना। तर याचं वाचन आपण करूया एक काना अर्धचंद्र। तर आज आपण अ पासून तयार होणारे, अ म्हणजेच एक काना आणि अर्धचंद्र लागून तयार होणारे शब्द बघूया। ओके, क्लियर? समझला? तर चला शुरू करूया। हे मात्रा चिन्ह सगळं तुम्ही शिकलेलं आहे, ये आप सब पढ़ चुके हैं, ये आपको याद होने चाहिए। ठीक है, क्योंकि कौन से शब्द में कौन सी मात्रा लगती है ये अभी हम हर दिन का एक एक वीडियो में बस हमने एक ही मात्रा पढ़ी है, तो आपको समझ में रहनी चाहिए। ओके, आता आपण अ पासून तयार होणारे शब्द बघूया। जसे आपण यापूर्वी बघितले। सर्वप्रथम इकडे बघा की काय काढलेले दिखाई दे रहा है आपको? क्या बना हुआ है? एक पिक्चर ड्रॉ किया मैंने, है ना। एक चित्र बनविलेलं आहे। कशाचं आहे? कोणाचं आहे? चित्रामध्ये कोण दिसत आहे? तुम्ही ओळखू शकता का? पिक्चर दिखाई दे रहा है, आपको पता है? हमें पता है, लेकिन अब ये कौन है? गर्ल है कि बॉय है? ठीक है ना। हे मुलगी आहे की मुलगा आहे हे आपल्याला ओळखायचं आहे। मग आपण कसं ओळखू? ये सिंपल, खिसावरून अपन ओळखू शकतो आणि त्यांचे कपड्यावरून सुद्धा। तो हम इसे देख के बता सकते हैं कौन है? बताइए, गर्ल है कि बॉय है? ये ऑब्वियसली ये बॉय है। कोण आहे? हा बॉय आहे, मुलगा आहे। मग आता हे हा आहे BOY, बॉय, मुलगा आहे। मग आपण इथे मुलगा लिहू की आता बॉय लिहू? जर आपण मुलगा लिहिला तर आपल्याला पहिला उकार शिकावा लागेल, परंतु अपन काय शिकत आहोत? एक काना अर्धचंद्र। हम क्या पढ़ रहे हैं? एक काना और अर्धचंद्र। और मैंने आपको बताया था कि ए और अ का प्रयोग इंग्लिश के जो शब्द होते, इंग्रजीचे शब्द त्यांना मराठीत लिहिण्यासाठी या दोन चिन्हांचा प्रयोग केला जातो आहे ना। इंग्रजी शब्द मराठीत लिहिण्यासाठी, जैसे हमने कैट इंग्लिश वर्ड है, उसके लिए ए में आधा चंद्र लगाया। कैट, बैट, रैट, मैट, फैट पढ़ा। आम्ही हे शब्द बघितले। या शब्दामध्ये आपण काय केले?
या म्हणजेच अर्धचंद्र लावला. आता अ म्हणजेच एक काना आणि अर्धचंद्र लागून तयार होणारे शब्द बघूया. तर हे आहे बॉय आणि मी सांगितलं की इंग्रजी शब्द मराठीत लिखण्यासाठी इंग्लिश के वर्ड्स को मराठी में लिखने के लिए हम इन ए और अ दोनों चिन्हों का प्रयोग करते हैं. हमारा ए हो चुका है, अब हम पढ़ रहे हैं अ. फिर इसका इंग्लिश नाम क्या है? बॉय. अब बॉय को हमें क्या करना है? लिखना है. कहाँ? मराठी में. मग याला आपण लिहू मराठीमध्ये. याचं नाव कसं लिहूया? ब. बॉयसाठी ब. बला आता काय लावायचं? बला ब में क्या लगाएंगे हम? एक काना और अर्धचंद्र. एक काना आणि अर्धचंद्र. तर बला लावला एक काना वर अर्धचंद्र आणि य. काय झालं हे? बॉय. बी ओ वाय. बी ओ वाय. बी ओ वाय बॉय इंग्रजीमध्ये. पण त्याला मराठीत आपण कसं लिहू? ब. बवर बला एक काना आणि अर्धचंद्र बॉ आणि य. ओके, कळलं? क्लिअर? अशा प्रकारे हे एक शब्द लिहिलं आपण बॉय. याला इंग्रजीमध्ये यहाँ लिखेंगे बी ओ वाय. बॉय मीन्स मुलगा. बॉय यानी लड़का होता है, लेकिन हमें वो नहीं लिखना है. हम लिखेंगे सिर्फ बॉय. त्यानंतर आणखी आचे मात्र चिन्ह लागून तयार होणारे शब्द. चला मी इधर एक चित्र काढत आहे, ते तुम्हाला ओळखायचं. ओके, मैं यहाँ एक पिक्चर ड्रॉ करूँगी. आपको उसका इंग्लिश नाम याद रखना है, पहचानना है वो क्या है. हे ओळखीचं चित्र आहे. बोलते कि आपने ये पढ़ चुके हैं. ये इसके बारे में कौन है? बघा काय काढली मी. ही काय है? ही क्या है? ये यस, ही एक बाहुली आहे ना. ही काय आहे? बाहुली. यहाँ एक गुड़िया है. गुड़िया है. इसको मराठी में हम बाहुली कहते हैं. इंग्रजीमध्ये याला काय म्हणतात? यस, ही आहे डॉल. आहे ना डॉल. मग आता इथे आपण लिहूया डॉल. काय लिहूया? डॉल. डी ओ डबल एल. ही डॉल की स्पेलिंग झाली है ना. ये डॉल की स्पेलिंग है डी ओ डबल एल. आता हिला आपल्याला काय कसे लिहायचं आहे? मराठीमध्ये. अब हमें इससे मराठी में लिखना है. तर डॉल सबसे पहले लिखेंगे ड. डला काय लावू? एक काना अर्धचंद्र आणि ल. काय झालं हे? डॉल. हो गया हे डॉल. तर बॉय. बॉय मध्ये सुद्धा एक काना अर्धचंद्र लागलेला आहे. डॉल मध्ये सुद्धा एक काना आणि अर्धचंद्र लागलेला आहे. तसंच आणखी एक आपण बघूया चित्र काढून. काय आहे ही? ओळखू शकता का तुम्ही? आप पहचान सकते हैं इसे क्या है? और यहाँ बीच में एक छोटा सा बॉल होता है. समझना? इसे क्या है? एक छोटा सा चेंडू. यहाँ एक बॉल है और एक स्टिक है, बैट है. अब इसको क्या कहा जाता है? कोणत्या गेम में खेलते हैं इसे? कोणत्या खेळामध्ये हे वापरले जातं? येस. तर मग ही काय आहे? ही आहे हॉकी स्टिक. ही काय आहे? हॉकी. ही काय आहे? हॉकी. आणि हॉकी जो गेम है, जैसे क्रिकेट खेलते हैं या बैडमिंटन खेलते हैं, टेबल टेनिस खेलते हैं, वैसे ही हॉकी भी एक गेम है जिसको खेला जाता है. ये हमारा भारत का खेल है. आमच्या भारताचं खेळ काय आहे? हॉकी आहे. हमारे भारत में, भारत का जैसा हमारा भारत का ध्वज है तिरंगा, हमारा मतलब नेशनल फ्लैग है तिरंगा, नेशनल फ्लावर है लोटस, है ना. वैसे ही हमारा नॅशनल स्पोर्ट है हॉकी. तसंच आपलं भारतीय खेळ काय आहे? हॉकी.
तर हॉकी हा शब्द काय आहे, इंग्रजी शब्द आहे. हॉकी शब्द को लिखने के लिए भी हम क्या करेंगे, एक काना और एक मात्रा, म्हणजे एक काना आणि एक मात्रा वापरू. चला लिहूया मग इथे हॉकी. हला आचा काना हा, हला आचा काना हा, आणि वर एक अर्धचंद्र ह, क आणि कला दुसरी वेलांटी. मग काय लिहिलं आहे आपण, काय झालं इथे, हॉकी. काय लिहिलं, हॉकी. हॉकीची स्पेलिंग सुद्धा इथे लिहून घेऊया. याच्या खाली लिहूया HOC. काय आहे हॉकीची स्पेलिंग, HOCKEY. हॉकी. हॉकी मीन्स हॉकी खेळ आहे, त्याचं हे पट्टी. ठीक आहे. तर हॉकी हा शब्द सुद्धा लिहिताना आपण अची मात्रा, बॉय, डॉल, हॉकी हे शब्द, जे 3 शब्द आम्ही लिहिले, याच्यामध्ये काय वापरलं आहे आपण, यामध्ये आम्ही अची मात्रा चिन्ह, म्हणजे एक काना आणि अर्धचंद्र. तसंच वैसे और एक पिक्चर ड्रॉ करेंगे हम. काय काढले मी, एक सर्कल है ना, एक गोल बनाया मैंने. अब इसमें हम क्या लिखा है इसमें, होता है ना थोड़ा सा ब्रॉड होता है कॉइन. ओके, हे सर्कल आणि इथे आपण लिहून घेऊया अशा प्रकारे लिहिलेलं असते. ऐसे लिखा हुआ होता है RU. अब ये देख के आप समझ चुके होंगे कि क्या है. हे बघून तुम्हाला कळले की काय आहे, एक सिक्का है. सिक्का है ना, 5 रुपीज का कॉइन है. क्या है, 5 रुपीज का कॉइन आहे. तर कॉइन हा शब्द लिहिताना आपल्याला एक काना आणि एक मात्रा वापरावी लागेल. सॉरी, एक काना आणि अर्धचंद्र. तर लिहूया इथे काय आहे, हे कॉइन, COIN. कॉइन काय आहे, COIN, कॉइन. कॉइन होतो. आता याला आपण मराठीत लिहूया. कॉइन इसी सबको हम मराठी में लिखेंगे. कला एक काना, वर अर्धचंद्र, ई आणि न. काय आहे, कला एक काना, अर्धचंद्र, ई आणि न, कॉइन, हॉकी, डॉल आणि बॉय. हे शब्द लिहिताना आपण ह्या चारही शब्दामध्ये अ से मात्रा चिन्ह वापरले. हमने जो चारों शब्द लिखे, चारों पिक्चर्स ड्रॉ किए, उनके बाद शब्द लिखे, उनमें हमने क्या किया है, अ का मात्रा चिन्ह लगाया है. यानी एक काना और अर्धचंद्र, एक काना आणि अर्धचंद्र वापरून आपण हे शब्द तयार केले आहे. तशाच प्रकारे आणखी एक चित्र काढूया आपण इथे. अपन चित्रासोबत त्यांची नावे सुद्धा लिखते हैं. ठीक है, हम जो पिक्चर्स बना रहे हैं उसके साथ साथ उनके नाम यानी शब्द भी लिखते जा रहे हैं. तो हमने तो 4 शब्द पढ़ लिए, और कुछ शब्द पढ़ेंगे, फिर आपको होमवर्क रहेगा, वो आप खुद करेंगे. क्या है, हाँ चेंडू आहे ना. क्या है, ये बॉल है. काय है, बॉल. तर बॉल हा शब्द सुद्धा अ चे मात्रा चिन्ह लागून तयार होतो. चला लिहूया म्हणजे इथे बॉल. काय लिहूया, बॉल, BALL. बॉल कसं लिहितात, बला एक काना, वर अर्धचंद्र आणि ल. कोणता शब्द तयार झाला, बॉल. जशा प्रकारे आपण बॉय हा शब्द लिहिला, तसंच हा बॉल सुद्धा है. बॉय में भी हमने ब पे आ की मात्रा और एक चंद्र लगाया लगा. तसंच प्रकारे बॉल, डॉल, हॉकी, कॉइन, बॉल अशा प्रकारे. तसंच आणखी एक शब्द बनवू शकतो आपण इथे,
ओके. बघा इथे काय दिसता है? ये एक बॉक्स यानी एक क्या है कि ये एक भिंत आहे. ही काय है? भिंत यानी एक वॉल है. क्या है? वॉल. तर वॉल है, दीवार होती है ना, जैसे दीवार ये सब ईंटें लगी है इसमें और ये फिल किया हुआ है. अब ये क्या है? वॉल है, दीवार है. तर आपण हे वॉल लिहिताना वला एक काना, एक चंद्र आणि ल काय लिहिलं? वॉल. वॉल म्हणजेच भिंत, दीवार. तर वॉल, डॉल, बॉल, हॉकी, कॉइन, बॉल, कॉपी, कॉफी, कॉपी आणि कॉफी दोन वेगवेगळे शब्द आहेत. तर आपण इथे लिहू शकतो कॉफी. कॉफी हा एक शब्द सुद्धा आपण वापरू शकतो आहे ना. अशा प्रकारे इथे आपण कप काढूया. काय है इथे कपामध्ये? कॉफी है. कॉफी मग दिख रहा है, इसमें कॉफी रखी हुई है. जो ड्रिंक करते हैं, हम ड्रिंक करते हैं ना कॉफी को, पीते हैं, टी पीते हैं, मिल्क पीते हैं, वैसे कॉफी पीते हैं. तर अशा प्रकारे अपन ये एवढे शब्द बघितले. आज हमने इतने सारे शब्द बनाए, इतने पिक्चर्स बनाए. तो बच्चों आप ये सारे पिक्चर्स अपने कॉपी में ड्रॉ करेंगे, उनके नीचे उनके नाम लिखेंगे. और अब इसके अलावा आपको क्या करना है? होमवर्क है. या व्यतिरिक्त तुम्हाला होमवर्क आहे की अशाच प्रकारे तयार होणारे अचे मात्राचिन्ह लागून तयार होणारे शब्द तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायचे. चला आपण होमवर्क लिहून घेऊया इकडे. तर बघा होमवर्क आहे अ म्हणजेच अर्धचंद्र, एक काना आणि अर्धचंद्र लागून तयार होणारे शब्द काय करायचे? तुम्हाला 10 शब्द वहीत लिहायचे. तर हे पूर्ण चित्र तुम्ही वहीमध्ये काढून घ्यायचे. ये सारे पिक्चर्स आपको ड्रॉ करने हैं और उसके बाद में ऐसे ही आपको 10 और 10 वर्ड्स बना के कॉपी में लिखने हैं. तर हे चित्र तुम्ही वहीमध्ये काढून घ्यायचं. ओके स्टुडंट्स, आता आपण यानंतर पुढील व्हिडिओमध्ये पुढलं चॅप्टर शिकूया. तर हे शब्द लक्षात ठेवायचे आणि अशाच प्रकारे 10 शब्द वहीत लिहायचे. ओके, बाय एव्हरीवन.